अय पिंकीचे बाप्पा, मी का म्हणत आहो, माझी मालकीन नाही का, माझी मालकीन तिचा नवरा आणि लहानची पोरगी गोव्याला जात आहेत. तर मला म्हणतात चल नाही कांताबाई म्हणतात, तर जाऊ का मी? नागपूरला जाऊन येवाची अवकात आहे का तुझी? कांते तुलाच माहित आहे मला दारू पेवायला पैसे नाही राहत. लोकांच्या उधारा करून दारूचा सेवक करतो. लोक मला जोड्यांना मारायला घरी येतात. तुला गोव्याला जावायला कोठून पैसे देऊया मी? माहित आहे ना मला. तुला पैसे मागत आहो का मी? विचारत आहो ना फक्त जाऊ का म्हणून. बाप्पा मग गोव्याला जावायला कोठून पैसे आले या तुझ्याकडे? दुसरा नवरा केलीस का? कुत्र्या तुझ्या जीभला हाडगीळ आहे का नाही? काही बोलत आहेस तर मी माझ्या पैशाने जाताव का? मालकींना म्हणलं का आम्ही दोघं नवरा बायको जाताव, लहानची पोरगी आहे तर सामान बिमान धरायला चल कांताबाई म्हणलं. तुझाही पायना होते म्हणलं आमच्या मिसानं, तर काझाला गेलो तर अयता कांते तशी सांग ना. मालकीन खर्च उचलत आहे म्हणून मला टेन्शन देते. इकडं दारू पेवायला पैसे नाही साला. जा जा, मालकीन खर्च उचलत आहे ना, जा गोव्याला जा, नाही तर कोटीत जा दिल्लीवर. पाय बर पिंकीचे बाप्पा पक्का पक्का सांग, मग मला मनाचा नाही, मी नाही म्हणलो म्हणून. फक्त नाही का पिंकीचे बाप्पा मला 50 रुपये देजो हे फेरन लवली घेवायला. मी का म्हणत आहो, मला काकांत गोव्याला जाऊ देशील ना, दुसरी बायको बिको कर्ज नको तू का म्हणलीस जरा.